भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरात भरदिवसा सुरू असलेल्या अवैध मुरुम उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे। तलाठी आणि तहसीलदार यांच्या दुर्लक्षामुळे मुरुम माफियांना अक्षरशः फावलं असून नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला आहे। जेसीबी आणि ट्रॅक्टर चालक उघडपणे आव्हान देत आहेत, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही। प्रशासन खरंच कारवाई करणार का? भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरात सध्या दिवसाढवळ्या सुरू आहे मोठ्या प्रमाणावर अवैध मुरुम उत्खनन। शासकीय जमिनी खोदून जेसीबी आणि ट्रॅक्टरद्वारे मुरुमांची वाहतूक केली जात आहे। दररोज 100 ते 150 ट्रॅक्टर आणि हायवा बंपर भरून मुरुम बाहेर जात असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळते। स्थानिक नागरिकांनी तहसीलदार आणि तलाठी यांना तक्रार केली आहे, मात्र मिळाले फक्त आश्वासनच। तलाठी किशोर राजपूत यांनी पथक पाठवण्याचे सांगितले, परंतु प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही। तहसीलदारांनी तर फोनच उचलला नाही। त्यात भर म्हणजे मुरुम माफियांकडून नागरिकांनाच धमक्या दिल्या जात आहेत। आम्ही तहसीलदार आणि तलाठीला हप्ता देतो, तुम्ही काहीही करा, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही। या सर्व प्रकारामुळे शासनाचा महसूल बुडत असून महसूल विभागाचा फायदा काय आहे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। नागरिकांमध्ये प्रशासनावरील विश्वास कमी होत असून या मुरुम माफियांवर कधी आणि कोण कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। धावडा परिसरातील हा प्रकार महसूल विभागाच्या नजरेआड नाही, पण तरीही कारवाई होत नाही, हे नक्कीच धक्कादायक आहे। नागरिकांनी थेट शासन स्तरावर कारवाईची मागणी सुरू केली असून पुढे या मुरुम माफियांवर खरंच अंकुश बसणार का, हा मोठा प्रश्न आहे।